विजयपूर हे उत्तर भारतातील एका छोट्या परिसरात वसलेले गाव होते. येथील माती सुपीक होती, पण शेतकऱ्यांचे नशीब नेहमीच हवामानाच्या भरोशावर असायचे. गावातील गल्लीबोळ अरुंद होते. मातीच्या घराच्या भिंतींना ठिकठिकाणी भेगा पडलेल्या होत्या आणि प्रत्येक घराच्या छतावर वाळलेल्या गवताचे ढीग रचलेले असत. येथील हिवाळा फारच कडक असे. हवेत बोचरी थंडी, दाट धुक्याची चादर आणि रात्री हाडे गोठवणारी थंडी असायची. याच गावात रामलाल राहत होता. तो एक मेहनती शेतकरी होता. वय साधारण 40 वर्षाचे. कडक ऊन आणि अखंड कष्टामुळे त्याचा चेहरा भाजलेला होता, पण डोळ्यात मात्र नेहमी प्रामाणिकपणाची चमक दिसायची. रामलालची पत्नी सुनीता, ती घर सांभाळत असे आणि 2 मुलांची आई होती. त्यांचा मोठा मुलगा गोविंद 12 वर्षाचा होता. तो शाळेत जात असे आणि घरकामातही हातभार लावत असे. लहान मुलगी राधा 10 वर्षाची होती. तिला खेळायला फार आवडत असे, पण हिवाळ्यात ती वारंवार आजारी पडत असे. त्यांचे आयुष्य साधे सरळ होते. शेतीवरच संपूर्ण कुटुंब अवलंबून होते. पण गेल्या काही वर्षात कधी दुष्काळ, कधी पूर, यामुळे त्यांची परिस्थिती पूर्णपणे खचली होती. एके दिवशी सकाळी जेव्हा धुक्याने संपूर्ण गावाला कवेत घेतले होते, तेव्हा रामलाल आपल्या छोट्याशा घरात बसला होता. हवेत बोचरी थंडी होती आणि त्याच्या हातात चहाचा कप होता. तेवढ्यात दारावर जोराची ठोठावणी झाली. अरे रामलाल, ऐकतोस का? मी माझे पैसे घ्यायला आलो आहे. गोविंदास साहेब कडक आवाजात म्हणाले. त्यांच्या आवाजात श्रीमंतीचा आणि सत्तेचा माज स्पष्ट जाणवत होता. सुनीता, मालक आले आहेत. आपण जमा केलेले पैसे आण. त्यांना द्यावेच लागतील. सुनीता स्वयंपाक करत होती. तिने डोके वर करून पाहिले. तिच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. अहो, आपल्याकडे फारच थोडे पैसे आहेत. तेही दिले तर कंबळ कुठून आणणार? माघाची थंडी सुरू झाली आहे. रात्री शेतात कंबळाशिवाय कसे काढायचे? गोविंद आणि राधालाही फार थंडी वाजते. मालकांना सांगा ना, पीक कापल्यानंतर उरलेले पैसे देऊ. रामलाल बाहेर गेला, पण त्याचे मन अस्वस्थ होते. थंडी डोक्यावर आली आहे. कंबळ नसतील तर रात्री कशा काढायच्या? पण मालक पैसे न घेता जाणार नाहीत. रागावले तर आणखीन व्याज लावतील. तो पुन्हा आत आला आणि म्हणाला, सुनीता, पैसे आण. द्यावेच लागतील. मालक ऐकणार नाहीत. कसा बसा त्यांचा पिच्छा सोडूया. कंबळासाठी काहीतरी जुगाड करू. जुगाड? अहो, कोणता जुगाड? हा कर्जाचा डोंगर कधी संपणार आहे? दर महिन्याला येतात आणि व्याज वाढवतच जातात. मी म्हणते, तू ही शेती सोडून दे. दिवस रात्र राबून सगळे पैसे कर्जात जातात. अशा शेतीचा काय उपयोग? मजुरी कर, निदान 2 वेळची भाकरी तरी मिळेल. मी पैसे देणार नाही. रामलालचे मन खचले. त्याला माहीत होते की सुनीताचे म्हणणे चुकीचे नव्हते. मागील वर्षी पीक चांगले आले होते, तरीही सगळे पैसे कर्जातच गेले होते. मुलांना नवे कपडेही घेता आले नाहीत. पण करायचे तरी काय? गावात मजुरीची कमी होती आणि शेती हा त्यांचा पुश्तैनी व्यवसाय होता. तेवढ्यात बाहेरून गोविंदासांचा आवाज आला. अरे रामलाल, लवकर कर. माझ्याकडे वेळ नाही. कर्ज फेडणार आहेस की नाही? नाही तर सरपंचाला सांगतो तुझे शेत गहाण ठेवायला. बघितलेस ना, मालक ऐकणार नाहीत. पैसे दे. कंबळाचे काहीतरी पाहू. शेजाऱ्यांकडून उधार घेऊ. सुनीताने खोल उसासा टाकला. तिच्या मनात राग होता, पण कुटुंबाची चिंता जास्त होती. ठीक आहे, ती रागाने म्हणाली आणि जुन्या संदुकातून पैसे काढून रामलालच्या हातात दिले. हे तेच पैसे होते जे कंबळासाठी साठवून ठेवले होते. राधाच्या औषधांचे पैसे कापून गोविंदसाठी पुस्तके न घेता जमवलेले. अहो, या मालकाचा कधी पिछा सुटणार? तू ही शेती सोडून दे. मजुरीत निदान 2 वेळचे जेवण तरी मिळेल. या कर्जाच्या गुलामगिरीतून सुटका होईल. असे म्हणत सुनीता रडू लागली. रामलाल पैसे घेऊन बाहेर गेला. मालक, हे घ्या. सध्या माझ्याकडे एवढेच आहेत. गोविंदासांनी पैसे मोजले आणि भुवया उंचावल्या. हे काय रामलाल?
हे तर अर्धेही नाहीत. मला पूर्ण पैसे हवेत. मी काय मोफत कर्ज देतो का? मालक, पीक कापल्यानंतर उरलेले पैसे देईन. सध्या एवढेच आहेत. पण गोविंदासाचे हृदय दगडाचे होते. ठीक आहे, पीक कापल्यानंतर येईन तेव्हा पूर्ण पैसे हवेत, नाहीतर वाईट परिणाम होतील. असे म्हणत ते निघून गेले. रामलालने सुटकेचा निश्वास टाकला. किमान आतासाठी तरी पिच्छा सुटला. पण कमळाचे काय? थंडी दिवसेंदिवस वाढत होती. रामलालचे कुटुंब अत्यंत गरीब होते. शेती हाच त्यांचा एकमेव आधार होता. गोविंदासांकडून घेतलेल्या कर्जावर इतके जड व्याज बसले होते की कर्जाची रक्कम चौपट झाली होती. ते फेडताना रामलालची पाठ मोडली होती. गावात असे अनेक शेतकरी होते जे गोविंदासांच्या कर्जाच्या जाळ्यात अडकले होते, पण कोणीही आवाज उठवत नव्हते. सरपंच सुद्धा साहेबांना घाबरत होता. रामलाल मनातच विचार करत होता, हे कर्ज कधीतरी संपेल का? पण या हिवाळ्यात कुटुंबाला कसे वाचवायचे? दिवस जात होते आणि विजयनगरवर थंडीचा कहर वाढतच होता. माघाची थंडी संपूर्ण गावावर कोसळली होती. सकाळी इतके दाट धुके पडत असे की सूर्याची पहिली किरणही दिसत नसे. लोक घरातच लपून बसत आणि शेतात काम करणे कठीण झाले होते. रामलाल रोज पहाटे उठून शेतात जात असे, पण थंडीमुळे त्याचे हात बधीर होत. गोविंद आणि राधाला शाळेत पाठवणेही अवघड झाले होते. आई, आज फार थंडी आहे, शाळेत नाही जाणार. ठीक आहे बाळा, आज घरीच राहा. याच गावात मायाबाई नावाची एक वृद्ध विधवा राहत होती. तिचे वय 70च्या आसपास होते. कोणतेही अपत्य नाही आणि कोणताही आधार नाही. नवऱ्याचे निधन कित्येक वर्षापूर्वी झाले होते आणि मुलगा शहरात गेला होता. तो परत आलाच नाही. मायाबाई गावभर फिरून लाकूड आणि शेण गोळा करत असे. त्यापासून उपले बनवून विकत असे. त्यावरच तिचा उदरनिर्वाह चालत असे. तिची गावात एक छोटीशी झोपडी होती. मातीच्या भिंती, गवताचे छप्पर, आत एक जुनी चारपाई, थोडीफार भांडी आणि एक चूल, इतकीच तिची दुनिया होती. एक दिवस मायाबाई पहाटे उठली. थंडीमुळे सांधे दुखत होते. हाय राम, आज तर थंडी जीव घेत आहे. अशा थंडीत काम कसे करायचे? पण काम नाही केले तर उपाशी मरावे लागेल, असे म्हणत तिने अंगावर जुनी साडी गुंडाळली आणि गावाकडे निघाली. रस्त्यात बोचऱ्या थंड वाऱ्याने तिचे अंग थरथरत होते. गावात पोहोचून ती हाका मारू लागली, उपले घ्या ओ, उपले घ्या, माझे बनवलेले उपले घ्या. एकातच संपूर्ण जेवण शिजेल. पण थंडी इतकी होती की लोक घराबाहेरच पडत नव्हते. काही जण खिडक्यातून डोकावत होते, पण कोणीही उपले घ्यायला येत नव्हते. मायाबाई निराश झाली. आज तर काहीच विक्री झाली नाही. घरी खायला काहीच नाही. मागच्या आठवड्यातही 2 दिवस उपाशी राहिले होते. ती एका घरासमोर थांबली आणि पुन्हा हाक मारली, पण काहीही उत्तर मिळाले नाही. तेवढ्यात तिथे एक तरुण आला. अरे आजी, थांब, मला काही उपले दे. घे मुला, बाहेर पार थंडी आहे. लवकर सांग, किती हवेत? आजी, आता पैसे नाहीत, उद्या देतो, सुट्टे नाहीत. मुला, मला पैशांची फार गरज आहे. थोडेसे पीठ किंवा तांदूळ तरी दे. ठीक आहे आजी, माझ्याकडे थोडेसे गहू आहेत, हे घे. असे म्हणत त्याने लहानशी पिशवी तिच्या हातात दिली. चला, आज यावर तरी भागेल, असं म्हणत मायाबाई घरी निघाली. रस्त्यात थंडी आणखीन वाढली होती. हाय राम, ही थंडी तर जीव घेईल. कसे तरी घरी पोहोचले की रजई पांघरून चुलीपाशी बसते. म्हातारपणी ही थंडी आता सहन होत नाही, असे म्हणत ती थरथरत पुढे चालत राहिली. कशीबशी मायाबाई घरी पोहोचली. झोपडीचे दार उघडताच थंड वाऱ्याची झुळूक आत घुसली. ती चुलीजवळ बसली. हाय राम, थोडा तरी दिलासा मिळाला. आज तर असे वाटत होते की प्राणच निघून जातील. आता हे गहू दळून भाकरी करेन, ती स्वतःशीच पुटपुटली. पण तिचे हात थंडीमुळे नीट काम करत नव्हते.
तिने चूल पेटवली, पण लाकडे ओली होती. धूर निघू लागला, डोळे जळू लागले. तरीही तिने कशीबशी भाकरी केली आणि खाल्ली. रात्री ती 4 पायीवर झोपली, पण झोप काही लागेना. थंडी सुईसारखी शरीराला टोचत होती. थंडीचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला होता. गावकरी सर्दीने हैराण झाले होते. रामलालच्या घरातही परिस्थिती अतिशय बिकट होती. गोविंद आणि राधा थंडीने थरथरत होते. सुनीता त्यांना जुन्या चादरींमध्ये गुंडाळत होती, पण त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. रामलाल शेतात काम करत होता, पण थंडीमुळे त्याचे शरीर आखडून जात होते. एके संध्याकाळी सूर्य मावळत असताना अचानक आकाशात काळे ढग जमले. कडकडाटी विजा चमकल्या आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. हाय राम, एवढ्या थंडीत हा पाऊस, असा पाऊस सुरूच राहिला तर माझी शेती पूर्णपणे नष्ट होईल. इतक्या मेहनतीने पीक उभे केले होते, बियाणे पेरले, पाणी दिले, खत टाकले आणि आता सगळे पाण्यात जाईल. अहो, काळजी करू नका. हा पहिला पाऊस आहे. सकाळपर्यंत थांबेल. रामजी सगळं ठीक करतील. राम करो तसेच होवो. रामलाल म्हणाला आणि मुलांच्या जवळ जाऊन बसला. गोविंद म्हणाला, बाबा, बाहेर खूप जोरदार पाऊस पडतोय. आपल्या शेतात पाणी साचेल ना? अगं सुनीता, फार थंडी आहे. एखादे कंबळ असेल तर काढ. अहो, कंबळ कुठून आणू? जे पैसे होते ते मालक घेऊन गेले. आता फक्त एक जुनी चादर आहे. ती मुलांना पांघरून दिली आहे. घरात एकही कंबळ नाही. राधाचा चेहरा किती पिवळा पडला आहे. हाय राम, ही कसली परीक्षा? एवढ्या थंडीत एक कंबळही नाही. चला, किमान चूल तरी पेटूया, थोडी ऊब मिळेल. सुनीताने चूल पेटवली. पूर्ण कुटुंब चुलीभोवती बसून कशीबशी रात्र काढू लागले, पण पाऊस थांबण्याचे नावच घेत नव्हता. छतावरून पाणी गळू लागले. रामलालने एक बादली ठेवली. संपूर्ण रात्र जागून काढावी लागली. पावसामुळे थंडी आणखीन वाढली. तापमान झपाट्याने घसरत होते. पुढच्या दिवशीही पाऊस सुरूच होता. गावातील रस्ते चिखलाने भरून गेले. लोक घरात अडकून पडले. रामलाल खिडकीतून बाहेर पाहायचा, पण काहीच दिसत नव्हते. सलग 3 दिवस पाऊस पडत राहिला. 4थ्या दिवशीही तो थांबला नाही. 5व्या दिवशी पाऊस थांबल्यावर रामलाल शेत पाहायला गेला. रस्त्यात चिखलात पाय घसरत होते. शेतात पोहोचताच त्याचे काळीज धस्त झाले. संपूर्ण शेती पाण्याखाली गेली होती. गव्हाची रोपे सडली होती. भाजीपाला वाहून गेला होता. हाय राम, हे काय झाले? सगळे पीक नष्ट झाले. आता या थंडीत आपण काय करणार? परवा मालक कर्ज घ्यायला येणार आहेत. माझ्याकडे कंबळ घेण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. या थंडीत रात्री कशा काढायच्या? मुलांना काय खाऊ घालणार? तो रडतच घरी परतला. घरी पोचून सुनीतेला म्हणाला, सुनीता, चूल पेटवली आहेस का? थंडीसोबत वारा पण खूप आहे. हो, पेटवली आहे ना. मुलांची अवस्था फारच वाईट आहे. राधाला ताप आला आहे आणि गोविंदही थंडीने थरथरतोय. अगं सुनीता, सगळं संपलं. शेतीचा एक दाणाही शिल्लक राहिला नाही. आपण पूर्णपणे उद्ध्वस्त झालो. आता कर्ज कसे फेडणार? मी म्हणत होते ना, मालकांना पैसे देऊ नका. आता कंबळाशिवाय या थंड रात्री कशा काढायच्या? खिडकी फुटलेली आहे. थंड वारा घरात घुसतोय. मुले थरथरत आहेत. ही चूलच आपला एकमेव आधार आहे आणि तिच्यासाठीचे लाकडेही संपत आली आहेत. असे वाटते आपण थंडीतच मरून जाऊ. काळजी करू नको सुनीता, मी जंगलातून लाकडे घेऊन येतो. अहो, जंगलात जाऊ नका. थंडी खूप आहे. बलराम काकांकडे थोडी मदत मागा. ते सगळ्यांना मदत करतात. रामलाल बलराम काकांच्या घराकडे निघाला. रस्त्यात अचानक बर्फवृष्टी सुरू झाली. पांढऱ्या बर्फाची चादर सगळीकडे पसरू लागली. हे देवा, हे काय? पावसानंतर आता बर्फ? आम्हा गरिबांचा जीव घ्यायचाच आहे का? तो थरथरत बलराम काकांच्या घरी पोहोचला. काका, थोडी लाकडे द्या. थंडी फार आहे. जंगलात जाणे शक्य नाही. चूल थंड पडणार आहे. ठीक आहे रामलाल, माझ्याकडे थोडी लाकडी आहेत, घेऊन जा. पण उद्या जंगलातून आणून दे. माझ्याजवळही जास्त लाकडे नाहीत.
रामलाल लाकडे घेऊन घरी परतला. सुनीता, ही लाकडे आता हळूहळू जाळ. आजची रात्र कशी बशी काढू. त्या रात्री कुटुंबाने चुलीच्या उभेत कसा बसा काळ काढला. बर्फवृष्टी सुरूच राहिली आणि घराच्या भिंती गारठून गेल्या. मग पुढच्या सकाळी गोविंदासांनी घरासमोर फेरा मारला. अरे रामलाल, बाहेर ये. माझ्या कर्जाचे उरलेले पैसे दे. थंडी फार आहे, मी जास्त वेळ थांबणार नाही. रामलाल बाहेर आला. त्याचा चेहरा फिक्कट पडलेला होता. मालक, माझी शेती पूर्णपणे नष्ट झाली आहे. माझ्याकडे आता एकही पैसा उरलेला नाही. काही दिवसांची मोहलत द्या. मजुरी करून तुमचे कर्ज फेडेन. अरे, तुझे बहाणे चालणार नाहीत. मला माझे पैसे हवेत. नाही देऊ शकत तर हे घर आणि शेत आता माझे झाले. आताच्या आता इथून निघून जा. मालक, दया करा. या थंडीत मी बायको मुलांना कुठे घेऊन जाऊ. ही झोपडीच माझा एकमेव आसरा आहे. अरे, मला काहीही फरक पडत नाही. घर रिकामे कर. असे म्हणत गोविंदास तिथून निघून गेला. बिचारा रामलाल, सुनीता आणि त्यांची मुले थंडीत भरकटू लागली. बर्फ पडत होता. रस्ते घसरत होते. राधाचा ताप वाढतच चालला होता. माझ्याकडून आता चालत नाही. राधाची तब्येत खूप बिघडली आहे. असेच भटकत राहिलो तर आपण सगळेच मरून जाऊ. दिवस मावळत चालला होता आणि थंडी अधिकच वाढत होती. तेवढ्यात दूर एक जुनी झोपडी दिसली. सुनीता, तिकडे एक झोपडी आहे. चल तिथे विचारूया. कदाचित कोणीतरी आपल्याला थोडा आसरा देईल. ते झोपडीजवळ पोहोचले. कोणी आहे का? या गरिबांची मदत करा. रामलालने अनेकदा हाक मारली पण कुठूनच उत्तर आले नाही. बहुधा इथे कोणी नाही. चला आत पाहूया. झोपडीत एक चारपाई, काही जुने कपडे आणि एक चूल होती. थोडा वेळ इथे थांबूया. मालक आला तर आपली परिस्थिती सांगू. असे म्हणत त्यांनी चूल पेटवली आणि मुलांना जवळ बसवले. ऊब मिळाल्याने थोडा दिलासा मिळाला. चूल थंड पडणार आहे. थोडी लाकडे आण. रामलाल लाकडांच्या शोधात निघाला. थोडे पुढे गेला असता त्याला एक वृद्ध स्त्री थंडीत जमिनीवर पडलेली दिसली. ती मायाबाई होती. आजी, उठा. काय झाले? त्याने पाहिले. थंडीमुळे ती बेशुद्ध पडली होती. रामलालने तिला उचलून झोपडीत आणले. ही कोण? जमिनीवर पडलेली होती. थंडीमुळे बेशुद्ध झाली असावी. त्यांनी मायाबाईंना चुलीपाशी झोपवले. थोड्या वेळाने मायाबाईंचे डोळे उघडले. अरे, तुम्ही कोण? मी तर घरी जात होते. थंडीमुळे चक्कर आली आणि मी पडले. आजी, ही तुमचीच झोपडी आहे का? तुम्ही बेशुद्ध अवस्थेत दिसल्यामुळे आम्ही तुम्हाला इथे आणले. हो मुला, हे माझेच घर आहे. पण तुम्ही लोक इथे कसे? तेव्हा रामलालने कर्ज, शेती नष्ट होणे, घरातून हाकलले जाणे, सगळी आपबीती सांगितली. हाय राम, त्या जुलमी मालकाचा नाश हो. लहान मुलांवरही दया आली नाही त्याला. मुला, ते उपले चुलीत टाक. आग विझायला आली आहे. आजी, काळजी करू नका. तुम्ही म्हणाल तितके दिवस आम्ही इथे राहू शकतो. माझं तरी कोण हाय रे? असं म्हणू नका आजी. आता आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. सुनीताने मायाबाईंना पाणी पाजले. मुले त्यांच्या जवळ बसली. त्या रात्री सगळे चुलीपाशी बसून राहिले. मायाबाईंनी जुन्या गोष्टी सांगितल्या आणि मुलांना हसवले. दुसऱ्या दिवशी सकाळी हलकी ऊन पडली. गावकरी ऊन तापायला बाहेर आले. रामलाल म्हणाला, आजी बघा, कित्येक दिवसांनी ऊन पडलं. हो मुला, चला ऊन घेऊया. थंडी कमी झाली होती आणि मनात समाधान होतं. आजी, आज मी तुमचे उपले विकून येतो. ठीक आहे मुला. रामलाल उपले घेऊन गावात गेला. उपले घ्या, उपले. चांगले चांगले उपले. स्वयंपाक पटकन होईल. तो मोठ्याने ओरडू लागला. लोक जमा झाले. त्याची मेहनत पाहिली आणि सगळी उपले विकत घेतली. रामलालच्या हातात काही पैसे आले. त्याने मायाबाईंसाठी औषधे, मुलांसाठी अन्न आणि थोडी फळे घेतली. झोपडीत परतताच राधा आणि गोविंद आनंदाने उड्या मारू लागले. बाबा, तुम्ही जेवण आणलं? हो मुलांनो, आज देवाने आपली प्रार्थना ऐकली आहे. मुला,
तुझं हृदय सोन्यासारखं आहे. तू गरीब असलास तरी तुझी माणुसकी श्रीमंतापेक्षा मोठी आहे. रात्री सगळ्यांनी मिळून खिचडी बनवली. झोपडीत हास्य घुमू लागले. मायाबाई भजन गाऊ लागल्या. तेवढ्यात बाहेर पावलांचा आवाज आला. रामलाल बाहेर गेला. गोविंदास तिथे उभे होते. त्यांचा चेहरा बदललेला होता. रामलाल निराशेने म्हणाला, मालक, आता माझ्याकडे काहीच नाही, सगळं संपलं. रामलाल, मी घेण्यासाठी नाही देण्यासाठी आलो आहे. तू मायाबाई आणि माझा नोकरश्याम यांचा जीव वाचवलास. तो थंडीत पडला होता आणि तू त्याला उचलून दवाखान्यात नेलंस. तेव्हा मला माझी चूक कळली. मी तुझ्यावर खूप अन्याय केला. हे घे तुझ्या शेताचे कागद आणि काही पैसे. आता तुझ्यावर कोणतेही कर्ज नाही. मालक, तुम्ही तर माझे संपूर्ण जगच परत दिले. नाही रामलाल, तू मला माणुसकीचा धडा शिकवला. असे म्हणत गोविंदास तिथून निघून गेले. पाहिलंच रामलाल, देव उशिरा ऐकतो पण ऐकतो नक्की. आज रामजींनी या झोपडीत उजेड केला. त्या दिवसापासून रामलालचे कुटुंब आणि मायाबाई एकत्रच राहू लागले. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.